बसा आणि मॅडमला एक कहाणी सांगतो. कहाणी म्हणजे आपल्याला आहे ही जी मॅडम आहे ना, ही माझ्या ऑफिसच्या म्हणजे आमचे फर्स्ट ब्रँड, माझी जी फर्स्ट होम ब्रांच आहे ना कक्षनो, त्यामुळे ह्या मॅडम सगळ्यात आम्हाला बोलू द्या ना, त्यात पहिले मी आलो नंतर त्या आल्या, बरोबर ना. आणि हे माझ्या ऑफिसचे म्हणजे आमच्याच ब्रांचचे, काही ओळख नाही, काही नाही, काही नाही. यांनी आपली फॅमिली दाखवली, आमच्या घरी आले, प्रॉपर डाएट केला, सगळं केलं. म्हणून आज म्हणजे बघा की कशा म्हणून कशा परिस्थितीमध्ये आपली ओळख होते. आणि हे जे रिलेशन आहे ना, तुम्हाला सांगू का, ब्लड रिलेशनच्या पलीकडचं रिलेशन, जोडले जातात, रक्ताच्या पलीकडचं रिलेशन असतात. आणि हेच रिलेशन आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे आणि पुढचं जीवन जगायचं. रक्ताचं नातं कोण आहे का बघा, आहे का तिचं आहे कोण का माझं आहे, ही जी माझी सांगते का, आज महिना झालं मी चालले ना, हे सगळे माझे सगळे बाहेरचे असे म्हणजे अननोनच आहेत, म्हणजे माझ्या रक्ताचे कोण नाही, पण त्यांच्याशी ऋणानुबंध एवढे माझे चांगले आहेत ना, खूप चांगले आहेत. अगदी मला आज काही कसलंही आजकाल ते बाई काम झाल्यावर उद्या यायचं नाही, येऊ सरळ उद्या ऑफिसला यायचं नाही, मी सांगितलं सरळ माझं जाते, मला नंतर मॅडम आमच्या आम्ही इथे राहायला आलो ना, तर मॅडम पहिल्यापासूनच इथे आपली पहिली ओळख आहे ना मॅडम, जेव्हापासून आम्ही या बिल्डिंगला राहायला आलो ना, नंतर इतर ह्याला त्या दिवशी आली, मला बाकी दूर होती मॅडमची, मला तिने सांगितलंच नाही आपल्या ऑफिसच्या आहे म्हणून. घरात येईपर्यंत तिने मला पक्षामध्ये आपल्या ऑफिसच्या जायचं. मॅडमकडे बघतो काही असलं मॅडम गोकुळाष्टमी बोलावणं येते, पण आता गोकुळाष्टमी रात्री 12 छान नाही एक मेमरी